मित्रांनो, आपण दिवसभर कशाच्या मागे धावतोय? एक छान जेवण का नवीन फोन, सोशल मीडियावरील काही लाईक्स? पण हे सगळं मिळाल्यावर मिळणारं सुख हे चिरंतन आहे का? ते खूप वेळ टिकणार आहे का? 10 मिनिटं, एक दिवस आणि पुन्हा तोच रिकामेपणा. पुन्हा नवीन काहीतरी घ्यायची इच्छा, की नवीन मोबाईल घेतला की आनंद मिळेल, पगार वाढला की आनंद मिळेल, कोणी कौतुक केलं की आनंद मिळेल. पण हा आनंद चिरकाल आहे का? का ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या सुखाच्या व्याख्या बदलणाऱ्या आहेत? तर हीच गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये 5व्या अध्यायात श्लोक 21 आणि श्लोक 22 मध्ये अशा एका सुखाबद्दल सांगतात जे कधीच संपत नाही. आज आपण समजून घेणार आहोत खोटं सुख आणि परमसुख यातला फरक. बघूया श्लोक 21. बाह्य स्पर्शेषु सक्तात्मा विन्द्यन्त्य आत्मनियत सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयमश्नुते. ज्याचं मन बाह्य विषयांच्या सुखात अडकलेलं नाही असा पुरुष आपल्या अंतरात्म्यातच सुख अनुभवतो. असा योगी ईश्वराशी एकरूप होऊन अक्षय म्हणजे कधीही न संपणाऱ्या सुखाचा उपभोग घेतो. समजा, तर थोडं बारकाईने समजावून घेऊया. आपल्याला खूप तहान लागली आणि आपण मृगजळाच्या मागे धावत आहोत. तर मृगजळाच्या मागे जाऊन आपल्याला खरं पाणी मिळणार आहे का? आपली तहान भागणार आहे का? पण आपल्याला सतत असं वाटत राहणार आहे की तिथे पाणी आहे, आपल्याला तिथे गेलं की मिळणार आहे. आणि नेमकं हेच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात होतं की आधी आपण शालेय जीवनात असतो, मग 10वी होऊ दे, मग माझं चांगलं होईल, मग रिलॅक्स, मग 12वी होऊ दे, नाही आता ऍडमिशन झालं की मग रिलॅक्स, मग जॉब लागू दे, मग मी रिलॅक्स होईल, मग लग्न होऊ दे, मग संसार, मग मुलं. मग हे सगळे टप्पे पार करीत असताना आपण एका मृगजळाच्याच मागे धावत नाही आहोत का? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हे बाह्य जग जे आहे ती एक माया आहे, ते एक मृगजळ आहे. आणि जर आपल्याला खरं शोधायचं असेल तर ते आपल्या आतमध्येच आहे असं भगवंत इथे म्हणतात. जेव्हा आपण बाहेरच्या वस्तूंमध्ये सुख शोधणं बंद करतो तेव्हा आपल्या आत असलेल्या आनंदाचाच खजिना आपल्याला सापडतो. पण आता असं आहे का की याचा अर्थ असा आहे की संसार सोडून द्यायचा, विरक्ती घ्यायची आहे, वैराग्य घ्यायचे? तर नाही, भगवंत हे सांगत नाही. भगवंत असं म्हणतात बाहेरच्या गोष्टी वापरा, जोपर्यंत आपण देहावर आहोत तोपर्यंत ही कर्म, या संसारातल्या गोष्टी, या प्रपंचातल्या गोष्टी या आपल्याला करणं भाग आहे. पण आपल्या मनाच्या आनंदाचा परिणाम, त्या गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या मनाच्या सौख्यावर होता कामा नये. आपण आनंदासाठी त्या गोष्टीवर अवलंबून असता कामा नये. आपल्याला गरज आहे आजच्या काळात मोबाईलची म्हणून मोबाईल घ्या, पण अमुक मोबाईल घेतला म्हणजे मी सुखी होईल, मी या ठिकाणी गेलो म्हणजे मी सुखी होईल, हा विचार करणं बंद केलं पाहिजे. तिथे जाणं गरजेचं आहे का? त्यांनी मला काही फायदा होणार आहे का? तर अवश्य जा, जरूर जा, पण त्यामुळे माझा चिरकाल आनंद टिकून राहील असं नाही. तुम्ही तिथे गेल्यावर अजून काही गोष्टी तुम्हाला खुणावतील, अजून तुम्हाला गोष्टी काही मिळवाव्याशा वाटतील. त्यामुळे हे जे चेस आहे स्वप्नांना करायचं, हे थांबणार नाहीये आणि ते थांबू द्यायचं नाहीये. पण ते तुमच्या गोलसाठी करा, तुमच्या आनंदासाठी करू नका. मग ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वर खूप छान गोष्ट सांगतात
की ते म्हणतात की जसं जमिनीच्या खाली पाण्याचा साठा असतो, विहिरीचे झरे असतात अंतर्गत, पण ते जोपर्यंत आपण पाणी खणून ते बाजूला सारत नाही, आपण माती बाजूला जोपर्यंत सारत नाही तोपर्यंत आपल्याला आतला जिवंत झरा दिसणार आहे का? तर नाही. पण तो आहे, तिथेच आहे, जमिनीखालीच आहे, पण वरवर आपल्याला तो दिसणार नाही. जोपर्यंत आपण वरची माती बाजूला सारत नाही तोपर्यंत आतला खळखळ वाहणारा झरा आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हे जे काही आपण रोजचं जीवन जगतोय, प्रपंचात आहोत, पैसा अडका मिळवायला पाहिजे, व्यवसाय धंदा करायला पाहिजे, नोकरी केली पाहिजे, गृहिणी असेल तर घरच्यांचं केलं पाहिजे, हे सगळं आहेच. प्रपंच सोडायचा नाहीये, पण हे सगळं करीत असताना भगवंताबद्दलचं प्रेम हे जागृत व्हायला पाहिजे. भक्ती म्हणजे असं का की मी एवढे उपवास करीन आणि मला हे मिळेल, फलप्राप्ती होईल, ही भक्ती नाही. उत्कट प्रेम वाटलं पाहिजे भगवंताबद्दल, ते आतून आलं पाहिजे आणि ते दाखवायची गरज नाही, तो आपल्या आतच बसलेला आहे. त्यामुळे आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेम असेल की ते त्याच्यापर्यंत आपसूक पोचतं. यामध्ये आपल्याला वेगळं काही करायची जरूर नाही. बघूया पुढचा श्लोक, श्लोक 22. येहि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. कौन्तेय, हे अर्जुना, इंद्रिय आणि विषयांच्या संयोगातून मिळणार हे सर्व जे भोग आहेत, हे जे तुला सुख वाटतायत, हे केवळ दुःखाला जन्म देणारे आहेत. घेतला आपण समजा 1,00,000चा फोन घेतला, मोबाईल फोन घेतला, तो घेईपर्यंत आपल्याला असं वाटतं की हे घेतल्यावर मला सुख मिळणार आहे. खर तर ते सुख मी आयफोन घेतलाय हे अजून 10 जणांना सांगितल्यावर मिळणार ते सुख आहे. पण तो फोन घेतला की पुढच्या वर्षी अजून त्याचे पुढचं व्हर्जन लॉन्च होतं, त्याच्या पुढच्या वर्षी अजून पुढचं व्हर्जन लॉन्च होतं आणि परत तुम्हाला वर्षभर वापरताना सुद्धा हा एवढा महाग मोबाईल आहे, हा असा नको वापरायला, तो तसा नको वापरायला, म्हणजे ती चिंता अजून मागे लागलेली. म्हणजे मी एक उदाहरण दिलं, हे जे काही भोग आहेत, हे जे काही सुख आहेत, कुठली सुख? जी इंद्रिय, आपण कानांनी काहीतरी ऐकतो, जिभेनी काहीतरी खातो, आपल्याला माहितीये वडापाव खाल्ला, भज्या खाल्ल्या, तेलकट खाल्लं की त्रास होणार आहे, हे खाणं अपेक्षित नाही, पण जिभेला आवडतं, इंद्रियाला आवडतं, त्याच्या संयोगातून तो भोग आपल्याला मिळतो, ते सुख क्षणिक सुख मिळतं, म्हणून आपण ते घेतो. त्यामुळे हे जे इंद्रिय संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय, दुःखच येणार आहे, यातून चांगलं असं काहीही होणार नाही. आणि एक खूप छान शब्द इथे भगवंतांनी वापरलेला आहे, आद्यंतवंतः. याला सुरुवात आणि अंत आहे, म्हणजे काय? हे तात्पुरतं आहे. आद्यंतवंत जे संपणार आहे, ज्याला अंत आहे, असं सुख, असा भोग यातून मिळणार आहे. तर यामध्ये जे ज्ञानी आहे ते यामध्ये रमत नाही. समजावून घेऊया की आताच मी सांगितलं की जी इंद्रिय आहेत, आपली जीभ आहे, ते जिभेच्या पुढे अन्न गेलं अन्ननलिकेतून की त्याला काही आतल्या अवयवांना कळत नाही. जिलबी आलीये, गुलाबजाम आलाय, पोळी आलीये, भात आलाय, सॅलेड आलाय, काही त्यांना समजत नाही. पण हे कुणाला समजतं? जिभेला. त्यामुळे तिचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून आपण जंक फूड खातो. खाताना खूप मजा येते, पण नंतर पोट दुखतं, तब्येत बिघडते. तसंच हे रागातून मिळवणारा आनंद, म्हणजे मी कसा चुकीचा होतो, मी कसा रागवलो त्याच्यावर, किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा,
हा सुरुवातीला गोड वाटतो, पण त्याचा शेवट हा दुःखातच होतो. श्रीकृष्ण म्हणतात, आद्यंतवंत म्हणजे ज्या सुखाला एक्सपायरी डेट आहे त्याच्या मागे शहाणा माणूस धावत नाही. जेव्हा मन परमात्म्याशी जुडतं तेव्हाच आनंद हा स्थिर होतो. तेच आहे आपलं परमसुख. म्हणूनच भगवद्गीता आपल्याला काय शिकवते? क्षणिक सुखांच्या मागे धावू नका, आत्मिक आनंद शोधा. आणि तो कसा मिळवायचा? तर भगवंताच्या नामामध्ये मन स्थिर करायचं. मी त्याचाच आहे. रोज सकाळी साध्यातल्या साध्या गोष्टी असतात, पण आपण करतो का? रोजच्या रोज पूजा केली, घरातल्या एका व्यक्तीने केली, मग आपला आणि देवाचा संबंध नाही, आजची पूजा झालेली आहे, बाबांनी केलेली, आपण त्या देवापाशी फिरकायचं देखील नाही. आपण मनात स्मरण सुद्धा करायचं नाही, मग कसं होणार? त्यामुळे आत्मिक आनंद घ्यायचा असेल, त्याच्या चरणाशी आपलं मन स्थिर करायचं. कसं करायचं? नाम घ्यायचं. कोणीही तुम्हाला सांगत नाही की तास तास पूजा करा, तुमचा वेळ द्या. तुम्ही मनामध्ये स्मरण केलं, तिथपासून सुरुवात आहे. तुम्ही रोज देवाच्या पाया पडा, तेवढं जरी केलं, तिथून सुरुवात जरी झाली, तरी पुढे एका लहान मुलाला जसं त्याची आई बोटाला धरून पुढं पुढं नेते, तसंच भगवंत आपल्याला या मार्गावर पुढे पुढे नेतात. पण ते करण्यामध्ये आपण तिथे 100% तिथे पाहिजे. लोकांनी सांगितलंय म्हणून नमस्कार करायचा आणि करताना काहीतरी डोक्यात भलतंच, असं असून चालणार नाही. त्यामुळे क्षणिक सुखांच्या मागे न धावता आत्मिक आनंदासाठी भगवंताच्या चरणी मन लीन करा. भगवंताला सांगा की आजचा माझा दिवस तुम्हाला दिलेला आहे, तो जरी चांगला झाला तरी तुझ्याचमुळे झाला, जरी खराब झाला, जरी आजचा माझा दिवस चांगला गेला नाही, तरी तो तुझा तू बघ, तूच दिलेला आहेस. त्यामुळे सुख मिळालं किंवा दुःख झालं तरी दोन्ही मध्ये भगवंताची पाठ सोडू नका. तूच आहेस, माझी पात्रताच नाही की मी स्वतःच्या जीवावर काहीतरी करीन. जे देतोयस ते तूच देतोयस, त्यामुळे चांगलं दिलं तरी तूच देतोयस, वाईट झालं माझा आजचा दिवस तरी ते तुझं तूच बघून घे की आता ते कसं बरं सरळ करायचं. सगळं सोडून द्या, देवावर विश्वास ठेवा. सोडून द्या म्हणजे प्रयत्न सोडून नाही द्यायचे. जे मिळणारं फळ आहे त्याचा हिशोब भगवंतावर सोडून द्या. आपण आपल्या परीने 100% प्रयत्न करायचेच आहेत. त्याच्यामध्ये कुठेही कसूर, कुठेही कमीपणा करायचा नाही. म्हणजे मिळणार आहे ते त्याच्या आशीर्वादाने मिळणार आहे, हे विसरायचं नाही. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, हाच खरा परमानंद. जय श्रीकृष्ण. अशाच गीतेतील ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हरिओम तत्सत.